बसस्थानकासह शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आपल्या तान्हुल्याला स्तनपान करता यावं, सुरक्षित स्तनपान करता यावं यासाठी कार्यालयामध्ये आणि बसस्थानकामध्ये हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. अनेक ठिकाणी हिरकणी कक्ष अद्यापही तयार केले नाहीत. बुलढाणा जिल्ह्यातल्या बसस्थानकामध्ये हिरकणी कक्ष स्थापन केले, मात्र त्यांना अद्यापही कुलूप लावलेलं आहे. आपण बघू शकतो, मी सध्या चिखली येथील बसस्थानकामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर हा हिरकणी कक्ष आहे आणि या हिरकणी कक्षाला या ठिकाणी कुलूप लावलेला आहे. कुलूप बंद हा हिरकणी कक्ष या ठिकाणी आहे. याच्याच बाजूला कचऱ्याचा डब्बा ठेवलेला आहे. संपूर्ण बसस्थानकातला कचरा जमा होऊन या ठिकाणी टाकण्यात येतो. म्हणजे हिरकणी कक्ष स्थापन करून तयार करून कुठल्याही प्रकारचा फायदा जो आहे तो महिला कर्मचाऱ्यांना किंवा येणाऱ्या जाणाऱ्या महिला प्रवाशांना या ठिकाणी होत नाही. वास्तविक पाहता हिरकणी कक्ष तयार केल्याच्या नंतर या ठिकाणी महिला प्रवाशांना किंवा महिला कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा द्यायला आवश्यक असतात. लाईटची व्यवस्था असेल, फॅनची व्यवस्था असेल, बसण्यासाठी चादर, खुर्ची किंवा टेबल या सुविधा सुद्धा या हिरकणी कक्षात द्यायला आवश्यक असतात. मात्र अनेक बसस्थानकावरती जे हिरकणी कक्ष तयार केलेले आहेत ते हिरकणी कक्ष हे अद्यापही कुलूप बंद आहेत. त्यामुळं महिला प्रवाशांना आपल्या तान्हुल्याला स्तनपान करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. तर जिल्ह्यातले जे काही शासकीय कार्यालय आहेत त्या शासकीय कार्यालयात सुद्धा अद्यापही हिरकणी कक्ष तयार केलेले नाहीत. तिथल्या महिला कर्मचाऱ्यांना आपल्या तान्हुल्याला स्तनपान करताना सुद्धा मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत पाहिलं तर अनेक बसस्थानकावरती अद्यापही हिरकणी कक्ष नाहीये. मात्र ज्या ठिकाणी हिरकणी कक्ष आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने म्हणजे कुलूप जे आहे ते कुलूप लावून या ठिकाणी ठेवलेलं आहे. वास्तविकता 24 तास हा हिरकणी कक्ष सुरू असायला पाहिजे. मात्र बसस्थानक जे प्रशासन आहे किंवा एसटी महामंडळाचं जे प्रशासन आहे ते अद्यापही या हिरकणी कक्षाकडे दुर्लक्ष करताना दिसते. त्यामुळं महिला प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.